जमणार तुला. आणि खाली बघा तुम्ही हात कोण लावू नका मला. जेव्हा बाण सुटायचा ना तेव्हाचा बघा आवाज, तेव्हाच्या काळातला आवाज बघा, आवाज दाखव. राज राज असा आवाज होता. एक नंबर सह्याद्री रांगा. ब्लॉक का नाही घेतो तू, बोलत का नाही. मांडू 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 एक नंबर आहे रे. विषारी असतो नसतो. काय पुसतोय. काही आम्ही पोहोचलो स्टेशनला. कॉल केले ते आले स्टेशनला, सुटतो त्यांना. कुठे आहेत, कुठे आहेत? दिसत का नाहीत, दिसत का नाहीत. अरे आले बघ. जय भवानी, जय शिवराय, जय शिवराय. आधीच आवडलं शुभमच वाटतं. आता आलो एकदम स्टेशन वरती आणि सगळे बघा रात्रीचे 12:21 झाले. नमस्कार मित्र, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो रायगडला. आता 3-4 असे प्लॅटफॉर्म चेंज केले. हा खूप 3-4 प्लॅटफॉर्म चेंज केलेत. आणि आता आम्ही सगळे बघा, स्वरूप, आधी, मी आणि मागून त्यांच्या सगळे येत आहेत. पुष्कराला सगळे आता आम्ही चाललोय रायगडला. रायगड मध्ये चढलो. हरवलंय का कोण. रेनकोट काढल्या आणि हे जे रेनकोट घालून दिवाळी गेले तरी पाऊस गरमीने अंडरवेअर ओली झाली आहे त्याची, म्हणून त्यांनी काढली आहे. सीटल्या गर्दीला बघा. कच्छा बताओ. मला का असं एक होता गेला गे मेन बघ. गेला बसला राहिला. हे प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्यात का. हे छोटा स्पीकर घेत मीडियम मध्ये, मीडियम. दिल के रखे संग मेरे, जो दिल पे चलाई चुरिया. हा बघ, हे यूपी जा नाही जा रे, रायगड जा रे. पडल रे. गोव्या सूप घे जा, मला सूप घेऊ. रात सगळ्यांना रात रोज राजरूच हा बघ. रात ह्याच्या डोळ्यातून विजन बघू ना आपण महाराष्ट्राचं. रात चष्म्यातून दिसतंय का काय. चष्मा होय. चष्मा सांग केवढा. अरे भाई, अरे असं काय करू नको भाई. मित्रांनो आता खूप वेळानंतर वाटप झालं चालू. वाटप लव यू काय लव यू ज्याने दिला. तिकडे आहे तिला दे तेव्हा तिकडनं आवाज चालू झाला बघ देवेशचा. चॉकलेट हे त्याला तिकडनं आवाज चालू झाला बघ. चांगली. त्याला बोलू पाय खाली नको ठेवूस, ट्रेन चालू झालं पाय तुटेल. पुढची अशी माहिती येते. हा बघा, हा बुरुज जाऊ दे, काकीने मजा नाही आली. रोजच आहे. हे नको बुरुज. माझा मोबाईल पण बोलला. चष्म्यातून घे. तुला बघू मला गरम. तुझ्या फेस दिसतो किती क्लीन आहे ते.
ओ काय केलं तिथं हात लावून या 1 2 3 जा. इथं थांबले आता कधी पण ट्रेन सुटेल आणि लोक बघा हात लावून येतोय बघा 1 नंबर. फोटो काढू सेम आमिर खान वाटतंय रे. डेंजर वाटतोय एकदम. आमिर खान हिरो वाटतोय. हिरो साऊथचा हिरो बा. कॉपीराइट आहे आणि तर सुगंध 1 नंबर येतो. व्हिडिओ मध्ये दाखवतो. व्हिडिओ मध्ये सुगंध आला पाहिजे. आणि तो बघा आमच्यातला अजून एक चोर भाग अंदर अरे ऐक ना घरातले ब्लॉग बघा. प्रॉब्लेम अंदर दिसत नव्हता. तर तुम्हाला माहिती आहे कपल सीन लोकल वाले तुम्ही जर रील बघितली असेल ना तर तुम्हाला कपल सीन लोकल दाखवतो. मोबाईल आहे माझा मध्ये आला यार. ये कपल सीन लोकल A few moments later. गणपती बाप्पा चला इथून जायचंय. फायनली पोचलोय रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. 1 नंबर. मित्रांनो आता माणगावला पोहोचलोय आणि आता ब्रिज चढून या साईडला आलोय दुसऱ्या साईडला. माणगावला या ठिकाणी ओमकार मित्र मंडळ दाखल झालेलं आहे. आता याहून पुढे आम्ही रायगडच्या दिशेने निघणार आहोत. परंतु तत्पूर्व आम्ही आमचं पेट पूजा पहिले करणार आहोत. येस त्यानंतर आम्ही गाडी पकडू आणि नंतर मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काय श्रीमान आणि यांची मस्ती बघा. काय सांग तर. आणि ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत. चला आता भेटतो तुम्हाला खाऊन पुढे. मी पोचलोय माणगावला आणि किती वाजले आता टाइम काय आलाय 3:30 वाजले आणि आता आम्ही इथं जेवतोय. अरे यार बाकीचे लोक झोपले. इकडं विषय बघा चालू आहे सर्व्हिसिंग. सर्व्हिस चालू आहे. दादाची सर्व्हिस. हाँ सेट क्या चाहिए तुमको सेट? ए लगा ना चपाती लगा. हाँ सर ये सेट लगा रहा हूँ. कपड़ा मारेगा पहले. हाँ कपड़ा मार इसको लगा के तू चपाती कपड़ा मारा बोल दे. कितना अरे टेबल पे टेबल रुको ला रहा हूँ उठाने से. नको त्यांना बसलेलो आता जेवायला. पाणी आहे. ले पाणी ते किती रे पाणी. हो खाला पाणी देऊ ना. आम्ही जेवायला बसलोय आणि 2 जणांना मिस करतोय. नेपाळी आणि मच्छी भाई ध्रुवेश सगळे पोरं अजून बाकी आहेत. आणि हा बघा पाणी कसं पितोय. माणगावलाच जेवतोय. किती वेळ लागला आपण जेवतोय रे. लास्ट बाईट घेऊ सगळा. लास्ट बाईट घेऊ का रट्टा घेऊ का. ए बाबा तिकडे जाऊन जेव ना. तिकडे जाऊन तुझ्या ताटात. आमच्या ताटात आला जेवायला. ओपन कर को कहा करत आहे रे. मित्रांनो स्टेशन वरनं जाऊन बाहेर आलो. पेट्रोल पंप वरती विचारलंय बस स्टॉप कुठे. आम्हाला काय माहितीच नाही कुठे जायचंय ते. बंद करू रे. अरे राईट सांगितलं त्यांनी जायला तरी बोलतो आम्हाला माहितीच नाही. अरे मग राईट. अरे मग ते फक्त राईटच बोलला. अजून कुठे जायचं बोललाच नाही. राईट बस स्टॉप काय उंदीर आहे काय. हे बरोबर ना रे. रायगड जिल्हा महाराष्ट्राची
दरबार झाला गपकार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार एवढ्यात अचानक एक सरदार उठला बोलला मैं जाऊंगा शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचा फसद खान कंटार टंटकडक टंकडक 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 आणि निघाला मोठ्या कुर्मीत त्याचं गोडधड पायदळ त्याचा गोडधड पायदळ हे बाबा डायरेक्ट बोल ना प्रतापगडच्या पायथ्याशी खाना ते बोल तो हेच बोलू लागला राजाची सेना मोठं काय रे राजाची सेना मोठं मार प्रतापगडच्या पायथ्याशी खाना ते येऊ दे मग ते बोलवा हे घे ना ते डायरेक्ट घे प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची शिवाजी राजाच्या करमतेची त्यात नाही जाणीव शक्तीची त्यात नाही जाणीव शक्तीची करील काही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रे जी करील काही कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार सामियाना उभारला जाण उभारीला बेटीसाठी जाण उभारीला तू पण बोल जरा काहीतरी मंथन प्रणयला मिस करतो हा हे असं करू नकोस रे बडा टॉपिक चेंज झालाय ना मध्ये ऍड आली हे अजून काय घेतोय का रे स्पॉटीफाय ऍड आली हो घेतोय हा घे मग कॉल कर घेताना संगे नाचे पार्वती हो त्रिशूळ मारू आते संगे नाचे पार्वती हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोळा शंकरा शंकरा हे बोळा शंकरा महादेवा हे बोळा शंकरा बोळ्याला बोल काही आता वरती प्रॉपर थोडं पोचलोय वरती आणि फॉग बिग दिसायला लागले तुम्हाला दिसणार असं आणि बाकीचे लोक झोपले जरा झोपूया अरे मी जास्त हे करून सांगू लाईट बंद करूया वरती आलोय कॅमेरे हॉटेलमध्ये बघा महाराजांची मूर्ती एक नंबर नाश्ता विष्टा सगळ्यांनी झालाय
आता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतोय. हे किती वेळ लागेल ट्रेकिंगला? भैया येडा. 3 बॉटल घेतल्या. आणि व्ह्यू बघा एकदम भारी वाटत. कुठला तिथला भारी वाटत? दिसतच नाही. अरे काय दिसतच नाही तिकडनं खालती पूर्ण ढग स्वर्ग वाटतंय एकदम. हो स्वर्ग अँड ऑल. दाखव जरा फोटो. आमचा किल्ला म्हणजे स्वर्गच आहे रे. अरे तिकडनं काय बघितलं का व्ह्यू? हो जाऊन दाखवू का मी अजून एकदा? सोड जाऊ दे. वरतून अजून भारी वाट दिसेल तुम्हाला. त्याला ट्रेकिंग सुरुवात. नमस्कार. आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या व आपल्या श्रीमान रायगडावर पोहोचलेलो आहोत. परंतु पहिली पायरी 1-2 मिनिटावर आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. इथूनच चालू झालं ना. इथूनच तर ट्रेकिंगला सुरुवात झाली. ते मला ओळखू शकता. मित्रांनो आता खूप वेट केल्यानंतर, खूप वाट बघल्यानंतर आम्ही पोहोचलोय रायगडवर. आणि हा बघा रायगड. आणि हा बघा व्ह्यू बघा. आता सकाळचं वाजले. सकाळचे किती वाजले रे? 6:45. 6:45 वाजलेत. आणि हे बघा व्ह्यू बघा. आई शपथ. एक नंबर व्ह्यू आहे. सगळं धुकं. आणि हा बघा हे टकमक टोक कुठला आहे? तो वाटतं टकमक टोक. हा रायगड. रात्रभर ट्रॅव्हल गेल्यानंतर फायनली पोहोचलोय. काल 12ला निघालेलो. आज हे बघा इकडनं चालू होतं सगळं. लेट्स गो. चला रे. टकमक टोक आणि हा राहिला हिरकेली बोलू. टकमक टोक त्या साईडला आहे. तो टकमक टोक. तो टकमक टोक आहे. क्या कर रहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई कशीच चालू इकडे आधी इकडे प्रॉपर आहे. चल ना तू चालेल. बाजूने होत किल्ल्याला तटबंदी. तुम्हाला इथे रास होतो मी पण. हनुमान चढलोय. पुणे किल्ल्यावर तुकणार नाही. किती तुकाली ती गिळायची. आम्ही त्या रस्त्याने जाऊ. त्या रस्त्याने आलोय. आणि तो बघा. आणि तर आम्ही चाललो टकमक टोकावर. हे खाली बघून या रे. आणि बघा हा तो व्ह्यू आहे. हे बघा ही तेव्हाचा बुरुज आहे. हा हे बुरुज आहे. टकमक टोक बुरुज आहे. एक नंबर. करून पण ठेवला. आकार दिलाय. कुणाला? अरे हा ते देवी लावायला रात्रीच्या वेळेस. आणि इथं तोफ असणार 100%. हा इथं तोफ असणार. आणि तिकडनं ते शत्रू येत असतील. हा जोडीच पीस देऊन आलाय. अर्धा गड पण नाही चढलोय. हे सगळे बसलेत बघा कसे. मजबूत जाऊ लागतो. मजबूत. ते पडलाय ते बघ. मी ते पाजलो 100%. ऐकलं की नाही विषय? घाण शब्द बोल. चले ऊन येईल फास्ट.
आले मराठी आले रे. व्हिडिओ कॉल करायचं तासांमध्ये एवढ्या वर गेल्यावर एक नंबर हे वर गेल्यावर तुला बेडरूम भेटला हा मी झोपून जाईल. मांडू 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 एक नंबर आहे रे. विषारी असतो नसतो ना थोडासा भारी भारी एक नंबर. ब्लॉक का नाही घेतो तू बोलत का नाही. चला 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 झालं झालं. एक नंबर. सह्याद्री रांगा. हा गौमुख दरवाजा. घुम्या थांब मध्ये होते. माहिती ऐकायची. चल 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 चल. वर्षी या किल्ल्याचा ट्रेक केला रायगड. या किल्ल्याचा इतिहास तर मला एवढा प्रॉपर आठवत नाही, बांधला कधी ते पण नव्हतं आठवत, पण या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल मला जेवढं पण आठवतं मी सांगतो. ह्या दरवाजाला म्हणतात हा किल्ल्याचा महादरवाजा. या दरवाजाची बांधकाम म्हणजेच गोमुख प्रकारचं बांधकाम. गायने जेव्हा मान मोडली जसा शेप होतो तसं या किल्ल्याचा म्हणजे या दरवाजाचा शेप होतो. या किल्ल्याला 2 बुरुजांमध्ये झाकलं जातं. या बुरुजाचं नाव आहे वीर आणि त्या बुरुजाचं नाव आहे विजय. जर स्वर्गाचे 2 दरवाजावरती उभे राहतात. द्वारकाधीश चुकीचं नाव घेतलं. जे दरवाजावरती उभे राहतात स्वर्गाच्या, त्या दोघांचं पण तेच नाव आहे वीर विजय. आणि इकडनं आपण पुढे बघितलं तर आपल्याला काळी दरवाजे कसे तोडायचे की लाकडाचा मोठा वारा करायचे, लाकूड येऊन आपटायचे. त्यानुसार इथे लाकडाला बसायला एक जागा पण नाही. आणि इकडनं हत्ती साईड म्हणतात. इकडनं गरम पाणी, गरम तेल, लाकडं आणि दगड टाकून हल्ला करायचे पहिल्याच्या काळी. अशा दरवाजाचं बांधकाम असतं. जंग्या म्हणतात म्हणजे कोण असं तोडायला आलं तर इथून पाणी बिणी टाकलं गरम पाणी. आणि इकडचा आता शेप आहे ना तेल बिल टाक. त्यांना प्रॉपर स्टार्ट नाही घेतात. लाकूडचा खांद्यावर तिकडे मारायला आले इकडनं स्टार्ट नाही भेटत. हा इकडनं आपण धावता येत नाही. धावता येणार नाही म्हणून ते असं हे बनवलं. क्या बात आहे. त्याचे टोके ते हत्ती बित्ती आला इकडं हत्ती चढवत जाऊन तसं हाती इथे येऊ शकत नाही. तरी चुकून आलाच आणि तोपर्यंत वरतून हल्ला होत असणार. हा तो पण मरतील माणसं. एक नंबर. 2 बुरुजांच्या मध्ये टाकलेलं महाराष्ट्र संस्कृत. क्या बात आहे. तसाच सुंदर रे. मस्त मानलं. माझा पण काढ रे एक फोटो. आपण आलोय ना ते पण येते काय काय ते हा बोलते वीरशील आणि सतीशील आहे. प्रसाद लवकर का. आली ना सगळी. मारणारी काय आहे? मारणारी काय? इकडे इकडे इकडे. हा दादा काढली इथं. देवाचा बाजार घ्या. देवाचा बाजार. एका व्यापाऱ्याने महाराजांकडे मागितलं माहिती आहे. मला एक असं काहीतरी द्या की इतिहासात माझी पण नोंद होईल. गाईस आम्ही किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. मित्रांनो 2 तासाच्या ट्रॅक नंतर रात्री 12 वाजता निघालेलो फक्त हे बघण्यासाठी. हे बघा बाई व्ह्यू बघ बाई. आणि ते मंदिर बघा. मंदिर अरे मस्जिद सारखं स्ट्रक्चर आहे. बोलताना हल्ला तो. लावायचं तेव्हा बांधबीन सुटायची तेव्हा.
बघ ना, इथून गेलं हा. खाली डायरेक्ट खाली होतो बे. हे बघा जेव्हा बाण सुटायचा ना तेव्हाचा बघा आवाज, तेव्हाच्या काळातला आवाज बघा, आवाज दाखव. राज राज असा आवाज होता बाणाचा. हे तिकडे बघा फोटो साठी काय केलंय. काय बाबा आहे हो, परत बोला ना हो. हो बुवा परत बोला ना. सोन्यासारखी गवत आहे, चांदीसारखं आसमान. मग तिचं काय, त्याचं काय. शिवकालीन आहे. अरे तू पहिले काय बोलत त्याच्यावर असतोय. कॅमेरा बनवला तेव्हा बोल ना, ते बोल ना. ते काय ते नाही बोलत. तो माझं पण नाव बघेल या ठिकाणी. महाराज बोल तुला असं करता येणार नाही, कारण बरेच मावळ्यांनी बलिदान दिले, मावळ्यांनी रक्त सांडलेले, कळलं का. त्यांचं आपण नावं दिले नाही आणि तुझं नाव कसं लिहिणार. महाराज मला एक चिन्ह काढायचं, मी चिन्ह काढू का. ठीक आहे काढ. तेव्हा तिने सापाचं चिन्ह काढलं आणि त्याचं सिम्बॉल साप होता. त्याचं नाव नागा, नागा असं काहीतरी नाव होतं. काय नागा. त्या मूर्तीला पण माहिती आहे का मला सांग, इथे सांगितलं सांग का रे का. ती मूर्ती होती ती आताची पहिल्याची नाही, ती ठेवणार होते आतमध्ये नगर सभा येते ना तिथे. सभागृह तिथे ठेवणार होते. पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की त्या मूर्तीला घातले चप्पल आणि महाराज जेव्हा सिंहासनावरती बसायचे तेव्हा चप्पल नाही घालायचे, म्हणून त्या कारणामुळे तिची मूर्ती बाहेर ठेवली. हो समोर एक नंबर ती मूर्ती ती एक नंबर. इकडे बघ, इकडे बघ. हैदरेट मंथन डॉट कडव, मंथन स्वरूप कडव बोलतोय. ड्रेनेज तिला फोटो काढून पाठव, असं करून दे एरियात. काय टाक व्हिडिओ मध्ये. आपल्या पाणी बाहेर जमत नाही आपल्या इथे भाई. एक गाईज म्हणजेच मित्रांनो, आता आम्ही झालो टकमक फोक. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. कॉपीराईट येईल, कॉपीराईट आवाज. आणि रस्ते बघा, रस्ते बघा, काय बोलणार रस्ते बघा, रस्ते. आता बॉईज बोलला काय यार माहिती काय. वेट यस. थांब. एक तरी गलत चुकीचा पाऊल, डायरेक्ट खाडीत. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून चालू झालेले. हे डोंगर आहे आणि ते दिसतंय ना ते वाटं, तिथून खालून आम्ही एकदम चालू झालो. ह्या साईडचा व्ह्यू असा आणि दुसऱ्या साईडचा दाखवतो. हे बघा एवढा उंच आहे ना, व्हिडिओमध्ये एवढं वाटत नाही, पण रिअलमध्ये येऊन बघा रायगडला खूप भारी, खूप. आणि त्या साईडला खाली ऊन आहे, इथं पूर्ण सावली आहे बघा, इथं पूर्ण सावली आहे, परत ते ऊन आहे, सावली. एक ते टोकमागतो. म्हणजे सीन असं आहे की इकडे मी सांगतो, हा सांगेल तुम्हाला बघा. हे आहे टकमक टोक. ते या टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी तर कधीच कडेलोट केलं नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी कधी कोणा सोडलं नाही. एक नंबर. हे आहे हा? कुठला टकमक टोकची जरा माहिती आहे ना. इथून कडेलोट करायचे, जो गुन्हा करायचा, जो महिलांवर बलात्कार, अत्याचार, असे गंभीर गुन्हे महाराजांबद्दल म्हणजे फितुरी करणे इत्यादी अशा सर्व गोष्टींना, जे गंभीर गुन्ह्यांना इथून कडेलोट गोणीमध्ये बांधून
गोणीमध्ये बांधून त्याला या टोकावरून फेकलं जायचं. याचं नाव टकमक टोक. जय. तिथून आवाज दिला तरी इथून एकदम जोरात आवाज आला. किती लांब आहे बघा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणाकडे लोट केलं नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कुणालाच सोडलं नाही. कधी कोणा सोडलं नाही. एक नंबर. महाराजांना इंग्रज माउंटेन रॅट म्हणून बोलायचे. माउंटेन रॅट. माउंटेन रॅट म्हणजे काय ते पण सांग. गडावरचं उंदीर किंवा काय मोठ्या शक्तिशाली गडांचा राजा. गडांचा राजांचं गड. सगळ्या प्रकारे ते रॅट हे होते शक्तिशाली. आम्ही किती उंचावर आहे ते तुम्ही बघू शकता. मी लाल मध्ये दाखवलीस का? हे तेव्हाच्या काळातले आहे का हे जे आहेत. पण तिथले ते आत्ता रिसेंट बनवले पायऱ्या. हे तेव्हाचेच आहे. हे फेन्सिंग आता केले ना रे. तेव्हा फेन्सिंग काय नव्हतं. हा तेव्हा डायरेक्ट असं चाला सरकले तर सरकले डायरेक्ट बघा डायरेक्ट खाली. हे खालचे डायरेक्ट आहे. मला काय गोणीत बांधून घेऊन यायचे. आता ते आपले मावळे. आणि इथला व्ह्यू एक इथला सगळ्यात भारी आहे. आवाज बघ कसा येतोय. मगापासून फडकत नव्हता आता फडकला. पहिला भीती वाटते खूप भीती वाटते. आणि खरं इथून आहे ना हे बघा इथून डायरेक्ट खाली बघा फक्त. इथून असं वाटतं त्यांचे लॉन बिन ते मिलियनरचे घर असतात नाही का. कसं वाटतं. धन्यवाद मंडळा भारी जायचं. का ती मारणार आहे का उडी माझ्याबरोबर? मारेल पण ती. आता आम्ही आलेलो आहे जगदीश्वराच्या मंदिरात. हे लांबून जेव्हा त्या मुसलमानांची सेना होती त्यांना वाटायचं मस्जिद आहे. मुसलमानाची सेना नाही रे. वाटेसाठी मस्जिदचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपल्याच आर्किटेक्ट होते स्वराज्याचे. हा बघा कसा गॅपेतून उभा आहे बघा. कसा गॅपेत बसलाय बघा. आजमल कसा दाखव आपला. अजमल कसा दाखवू का. हे बघा कसा मला पाकिस्तानवर किल्ला बघायला. गया बोले कोहो सांगा कोहो. आकाश बेसिव. हे बघू ये जरा बाहेर जरा व्ह्यू दाखवू. तू त्या ह्याच्यात जा. असं ते इथून बघायचे असे मस्त व्ह्यू. हवा तर एवढी आहे ना काय सांगू. हे बघा टचच होता डायरेक्ट तेव्हाच. हाईट जरा अजून बनवायची ना. लय माणसं मध्ये यायची. खाल्लंय ना. डिले होत आहे आपल्याला. डिले अरे एक नंबर रे.
सरदार नाही तिथे लास्ट मीटिंगच होती माझी. पुष्कर नाईस यार. आलं का बाकी चपाती आली. हा बाजार आहे भेंडी दिसतच नाही रे. हे तो काय ते काय आहे? वाडा. बाजारपेठ टाकू इकडून कशी दाखवल्या. चला 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 चला. दिशा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या राज्याभिषेक झाला. स्वराज्याचं तोरण बांधे तिथून तर आपण काय आवाज केला नाही. इथं महाराजांचा राज्याभिषेक झालेला. आणि बघा आत्ताची हालत बघा. 32 मण सोन्याचं सिंहासन महाराजांचं होतं इथे. कोण आणि जर तिथं उभं राहिलं ना म्हणजे तिकडनं कोण बोललं तिथं आवाज येतो डायरेक्ट महाराजांना. तेव्हा आता खूप आवाज येतो म्हणून आता नाही येणार. शांतच असते. अरे गंगासागर कुठे आहे? इकडं ते सगळं गंगासागर भाई धान्य कोठरा बघा. शिवाजीराजे इथे करायचे. सगळ्यात मोठं कोल्हापूरमध्ये गंगा यमुना सरस्वती त्यांना अंबारखाना म्हणतात. यांना कोकणात कणगी म्हणतात. त्या डोंगर रांगा आहेत, सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. गडाला ही सह्याद्रीची रांग कुठे टच नाही, कनेक्ट नाही, जॉईन नाही. रायगड सेपरेट स्वातंत्र्य किल्ला आहे. गावाची कले एका गावी तयार होते. रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे. समोरच्या या भिंतीच्या समोर राजगड आहे बघा, उंच धुक्यामध्ये. महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये. 26 वर्ष महाराज राजगडावरती होते आणि 26 वर्ष स्वराज्याचा कारभार पाहिला असेल महाराजांनी तो राजगडावर. 10 वर्ष इथून पाहिला. 1656 महाराजांनी हा डोंगर जिंकला जावळीच्या मोऱ्यांकडून. आवडता राजगड. 14 वर्ष लागली गडाची. आवडता राजगड. राजगड महाराजांना सोडवत नव्हता राजगड. पागल झालंस का तू? सगळे गेले दिसायचे. कुठे जायचं? ते खाली जाऊया तिकडं. सगळं बघून झालं आणि आता लिंबू पाणी प्यायला आलोय. व्ह्यू बघा. आम्ही कुठे गेलो ना खात बंद नाही तिथे. रिटर्न पोचलो दरवाजा चित्र. चला पटपट. मित्रांनो आता किल्ला बिल्ला फिरून सगळं झालंय. आता चाललोय घरी खाली. आता पोहोचेल तेव्हा टकमुक टोक. आता बस बीस मधून जाऊन आता स्टेशनवर पोहोचलोय. सगळ्यांची हालत खूप खराब आहे. आणि वातावरण बघा वातावरण. तर भेटू एकदा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.